Good morning, girls. Let's start our next problem based on input tax credit. Up to last lecture, we were learn total 18 problem. Okay, total 18 प्रॉब्लेम आपण बघितलेले आहेत इनपुट टॅक्स क्रेडिटचे. त्याच्यामध्ये बेसिक गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. आता आज फक्त आपल्याला बॅलन्स ऍडजस्ट कसा करायचा आहे, कोणत्या कॅटेगरीला कोणता रूल अप्लाय आहे हे आपण बघणार आहोत. सो बघा काय सांगितलेलं आहे. मिस्टर जॉन अ सप्लाय अ गुड्स pays GST under register scheme. Mr. John is not eligible for any threshold exemption. He has made the following outward taxable supply in the tax period. सो पहिले जे ट्रान्झॅक्शन दिलेले आहे ते इंट्रा स्टेट सप्लाय ऑफ गुड्स दिलेले आहेत. ओके, इंट्रा स्टेट सप्लाय ऑफ गुड्स. इंट्रा स्टेट सप्लाय ऑफ गुड्स म्हणजे सेल्सचे ट्रान्झॅक्शन असणार आहे. इंट्रा म्हणजे काय, विद इन द स्टेट. ओके, विद इन द स्टेट. सो इंट्राचे दोन ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत, एक 16 लाखचा आहे, एक 6 लाखचा आहे. देन त्याच्यानंतर आहे दुसरा इंट्रास्टेट सप्लाय ऑफ गुड्स, बट इट हॅज ऑल्सो फर्निश द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इन द रिस्पेक्ट ऑफ परचेस मेड बाय हिम इन दॅट टॅक्स पिरियड. आता नंतरचा जो दिलेला आहे तो परचेसशी रिलेटेड दिलेला आहे. पहिला टेबल आहे तो आउटवर्ड, म्हणजे आता स्टेटमेंट बघितलं हे दोन्ही तर सेमच दिसत आहेत, इंट्रास्टेट सप्लाय ऑफ गुड्स, इंट्रास्टेट सप्लाय ऑफ गुड्स. बट इथे जे दिलेले आहेत हे आउटवर्ड म्हणून दिलेले आहेत. आउटवर्ड, आउटवर्ड म्हणजे काय, सेल्स म्हणतो. आणि हा जो टेबल आहे तो परचेसचा आहे, म्हणजे इनवर्डचा आहे. ओके, सो आणि तिसरा टेबल जो दिलेला आहे तो असणार आहे ओपनिंग बॅलन्सचा. ठीक आहे, नोट काय म्हटले बघा. रेट ऑफ सीजीएसटी, एसजीएसटी आणि आयजीएसटी दिलेला आहे 9%, 9% अँड 18% रिस्पेक्टिव्हली. दॅट मीन्स सीजीएसटी आणि एसजीएसटी साठी असणार आहे 9%, 9% आणि आयजीएसटी असेल 18%. Both inward and outward supply are exclusive of taxes wherever applicable. Okay, so tax काय आहे, एक्सक्लुझिव्ह आहे, जिथे गरज आहे तिथे असेल. All the conditions necessary for availing the ITC have been fulfilled. So compute the GST payable by Mr. John during the tax period. आता इथे हे सेंटेन्स फार महत्वाचं आहे. Compute the net GST payable. आता एक्झॅक्टली त्याला किती पे करायला लागणार आहे हे आपल्याला काय करायचं आहे तर कॅल्क्युलेट करायचं आहे. आधीच्या प्रॉब्लेम पर्यंत आपण बघत होतो किती टॅक्स लायबिलिटी आहे ते बघत होतो, बट एक्झॅक्टली त्याला आता किती पे करायला लागणार आहे ते आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. सो मेक सुटेबल अझम्पशन ॲज अ रिक्वायर्ड. सो बघा हेडिंग द्या, इनपुट टॅक्स क्रेडिट, इनपुट टॅक्स क्रेडिट और कम्प्युटेशन ऑफ टोटल ITC, टोटल ITC. हेडिंग इथे आपण सेल्स दिलं होतं किंवा डिरेक्टली आउटपुट टॅक्स पेएबल म्हटलात तरी चालेल. आउटपुट टॅक्स पेएबल. अमाऊंट ह्याच प्रॉब्लेमचे आहेत का बघा फक्त जरा. इंट्रास्टेट सप्लाय. ओके, सो आउटपुट किती कॅल्क्युलेट करायचं आहे, 18%. किती आले, 2,88,000 आलेत. बरं ठीक आहे, इंट्राचं एकदा कॅल्क्युलेशन बघ. इंट्रास्टेटचं 6 लाख वरती 9%, 9%, 54,000. बरोबर आहे ना. एक मिनिट. हेडिंग द्या फर्स्ट. आउटपुट पहिला घेतलेला आहे इंटरस्टेट सप्लाय. आता इंटर दिलेला आहे हे खाली आहे इथे, इंटरस्टेट सप्लाय 6 लाख, किंवा इथे कॅल्क्युलेशनचा कॉलम वाढवला तरी चालेल. सो 6 लाख वरती 18% कॅल्क्युलेट करा. 6 लाख वरती 18%, सो इंटरची अमाऊंट येईल 1,08,000. सो सीजीएसटी एसजीएसटी मध्ये नील म्हणून. इंट्रास्टेटचं हेडिंग द्या, इंट्रास्टेट सप्लाय. इंट्रास्टेटची व्हॅल्यू किती आहे, इंट्रास्टेट 16 लाख आहे. ओके, सो 16 लाख वरती 9%, 9%, अमाऊंट येईल 1,44,000. सीजीएसटी मध्ये मेन्शन करा, एसजीएसटी मध्ये 1,44,000.
क्लिअर? इथेपर्यंत लक्षात आलं? चला पुढे. आता बाकी काही नाहीये, आउटपुटमध्ये दोनच एवढेच ट्रान्झॅक्शन आहे, त्यामुळे टोटल ऍज इट इज पुटअप करून घ्या. टोटल आउटपुट टॅक्स, टोटल आउटपुट टॅक्स, त्याला ए हेडिंग दिला तरी चालेल. सो 1,08,000, 1,44,000 अँड 1,44,000. म्हणजे जेव्हा सप्लायरने सेल केला तेव्हा त्याने किती टॅक्स पे केलेला आहे, तर 1,08,000 पहिल्या कॅटेगरीमध्ये, दुसऱ्या कॅटेगरीमध्ये 1,44,000 आणि सीजीएसटी एसजीएसटी मध्ये 1,44,000. लेस टॅक्स इनपुट. ओके, लेस टॅक्स इनपुट. आता इथे तुम्ही वेगवेगळे टेबल सुद्धा करू शकता किंवा एकाच अंडर घ्या असं सुद्धा मी सांगितलेलं आहे. पहिला ओपनिंग बॅलन्स जो दिलेला आहे तो ऍज इट इज घ्या. ओपनिंग बॅलन्स, ओपनिंग नंतर घेतलंय ना, ते नाही घेतलेलं आहे ओपनिंग. लेस टॅक्स इनपुट, लेस टॅक्स इनपुट. फर्स्ट ओपनिंग बॅलन्स. ओपनिंग बॅलन्स मध्ये अगेन कॅटेगरी व्यवस्थित चेक करा. पहिली आहे लास्ट IGST 90,000, देन CGST SGST 40,500, 40,500. आले लक्षात? देन नेक्स्ट इंट्रा स्टेट सप्लाय ऑफ गुड्स. आता इथे बघा सेकंड जो टेबल आहे, इंट्रा स्टेट सप्लाय ऑफ गुड्स. सो इंट्रा स्टेट किती आहे अमाऊंट? 10,80,000. सो 10,80,000 वरती कॅल्क्युलेट करा. आपल्याला इथे काय लक्षात ठेवायचंय, फक्त इंट्रा असेल तर सीजीएसटी एसजीएसटी आणि इंटर असेल तर फक्त पहिल्या कॅटेगरीमध्ये कॅल्क्युलेशन येईल आणि त्यांनी रेट जे दिलेले आहे ते आपण यूज करतो. इट्स अ स्टँडर्ड रेट बेसिकली. ओके, सो इंट्रास्टेट 97,200 आले आणि अगेन 97,200. इंटरस्टेट सप्लाय, इंटरस्टेट सप्लाय 1,50,000 वरती कॅल्क्युलेट करा. 1,50,000 वरती 18%, सो 27,000, 27,000. इथेपर्यंत क्लिअर झालं? काही डाऊट असेल तर विचारू शकता. नाही, आता टोटल करा किती आली बघा. 90,000 प्लस 27,000, 1,17,000. ओके, 1,17,000. 40,500 प्लस 97,200, 1,37,700. ओके, and last category 40,000, same 1,37,700. आता आपल्याला बॅलन्स काय करायचं आहे बघायचं आहे. दॅट मीन्स A मायनस बी, A मायनस बी, आउटपुट मायनस इनपुट. आउटपुटचा टॅक्स आपण पे केलेला आहे 1,80,000 आणि इनपुट मध्ये कलेक्ट केलेला आहे 1,17,000. ओके, सो 1,08,000 मायनस 1,17,000 म्हणजे आपण जास्त पे केलेलं आहे गव्हर्नमेंटला. किती जास्त पे केलेला आहे तर 9,000. सो आन्सर मायनस मध्ये 9,000 मेन्शन करा. झालं? दे सीजीएसटी मध्ये 1,44,000 आपण पे केलेले आहेत आणि कलेक्ट केलेले आहेत 1,37,700. ओके, कलेक्ट केलेले आहेत 1,44,000 आणि पे केलेले आहेत 1,37,700. सो मायनस करा, आन्सर येईल 6,300. सो अजून आपल्याला 6,300 गव्हर्नमेंटला पे करायचे आहे. राईट? सेम आता इथे सुद्धा मायनस केल्यानंतर 6,03,000 येईल. इथेपर्यंत लक्षात आलं? सिंपली काय केलंय, ए मायनस बी केलं आणि अमाऊंट आपण मेन्शन केलेली आहे. पहिली आउटपुट जास्त आहे, इनपुट कमी आहे, त्यामुळे इथे रिफंड असणार आहे. इथे आउटपुट जास्त आहे, रिफंड कमी आहे, त्यामुळे सॉरी इनपुट कमी आहे, त्यामुळे काय असणार आहे तर पेएबल. सो ॲज सिम्पल एज दॅट दोन कॅटेगरीमध्ये आपल्याला पे करणार आहोत आपण आणि एका कॅटेगरीमध्ये आपण रिफंड गव्हर्नमेंट आपल्याला करणार आहे. तर गव्हर्नमेंट काय म्हणते इथे की आधी जे रिफंड आहे ते ऍडजस्ट करू आणि मग एक्झॅक्टली रिमेनिंग जी बॅलन्स असेल ती तुम्ही काय करा तर पे करा. सो कॅटेगरी फॉर्म्युला काय आहे, जे पहिलं रिफंड आहे ते रिफंड आपण पे करताना काय करतोय तर पहिली जी अमाऊंट आहे ती सीजीएसटी ला अप्लाय करतो आणि त्याच्यातून जर काही राहिली तर एसजीएसटी ला आपण अप्लाय करतो. ओके, हा रूल आहे. सो 9,000 याच्याकडे शिल्लक आहेत, मग हा काय करेल आधी
CGST ला पे करेल. सो 9,000 मधून याचा पेएबल किती आहे 6,300. मग सगळ्या हा पे करू शकतो 6,300. मग अजून रिमेनिंग किती राहिले तर 2,700 राहिलेले आहे. म्हणून याने 2,700 तेवढाच बॅलन्साने काय केलेला आहे तर SGST ला दिलेला आहे. मग या दोन्ही कॅटेगरी आता काय झाल्या हो नील झालं. आणि CGST एकाच कॅटेगरीमध्ये आपली रिस्पॉन्सिबिलिटी राहणार आहे पेएबलची. आर यू गेटिंग? लक्षात आलं? काही डाऊट असेल तर विचारू शकता. इथेपर्यंत आपल्याला काही डाऊट नसणार आहे A मायनस बी केल्यानंतर. पण जी व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे ती आपण किती कॅटेगरीमध्ये पे करू शकतो. आता इथे सुद्धा देऊन राहिली असती तर आपण इथे रिफंड म्हटलं असतं. पण इथे आता काही शिल्लक राहिलेलं नाही, अजून पेएबलच आहे, म्हणून आपण म्हणतो 3,600 पेएबल अंडर CGST. क्लिअर? चला आता हा तुम्ही सॉल्व्ह करायला घेताय का बघा. बाकीचं सिंपल आहे तो. हे सगळे झालेलेच असणार आहे. एक छोटासा घ्या. चला नेट टॅक्स लायबिलिटीची काही गरज आहे घ्यायची. बाकी थोडंसं हार्डवेअरला घेऊया. हा घेतला ना आपण आता. हा जमेल का तुम्हाला सेल्फ स्टडीला? थांबवते मग रेकॉर्डिंग. हा सॉल्व्ह करायला. थँक्यू.